सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन. श्रावणाचा अतिशय पवित्र महिना चालू आहे. तर अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण मीनाक्षीताई देशमुख लिखित भगवान परशुराम ही त्यांची लेखमाला सुरू करत आहोत. मीनाक्षीताई नेहमीच मला त्यांच्या लेखमाला वाचण्यासाठी, अभिवाचन करण्यासाठी अगदी तत्पर तयार असतात. तर त्यांचे मनापासून धन्यवाद. आपण दरवेळेला मानतच असतो, पण आत्ता सुरुवातीला सुद्धा मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद देते की अगदी एका क्षणाचाही विलंब न करता मी विचारल्यावरती त्यांनी मला ही लेखमाला वाचायची परवानगी दिली. धन्यवाद ताई. आजच्या भागामध्ये आपण बघूया प्रस्तावना आणि पहिला भाग जो मीनाक्षीताईंनी लिहिलेला आहे, आणि त्याच्यानंतर रोज आपल्याला पुढचे भाग ऐकायला मिळणारच आहेत. तर सुरू करते. प्रस्तावना. परशुराम हे विष्णूचा 6वा अवतार, त्रेतायुगातील चिरंजीव. जेव्हा उन्मत्त क्षत्रियांनी संपूर्ण पृथ्वी ग्रासली, तेव्हा परशुरामांनी अवतार घेऊन पृथ्वी निःक्षत्रिय केली. या महामानवाने अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा दिली. क्षत्रियांकडून जिंकलेल्या संपदेचा लोभ न करता ती दान करणारा श्रेष्ठ दाता, संहाराने विमनस्क झालेले सृजनांचे स्वप्न साकार करणारा, प्रतिसृष्टी निर्माण करणारा आणि कोकणचा अपरांताचा असणाऱ्या या भगवान परशुरामाबद्दल लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. भगवान परशुरामांचा काळ म्हणजे त्रेतायुग. त्यांच्याबद्दल लिहायला घेताना काही संस्कृत संदर्भांचा अभ्यास करावा लागला. मला संस्कृत अवगत असल्यामुळे कठीण गेलं नाही. यांच्या चरित्रात विलक्षण घटना आहेत. काही साहित्यकांनी त्यांना देवत्व बहाल केलं, तर काहींनी त्यांना क्रूर कर्मा ठरवलं. या साऱ्या संदर्भांचा तुलनात्मक आणि विवेकपूर्ण अभ्यास करून आपल्यापुढे सादर करत आहे. परशुराम चरित्र लिहायला घेण्यापूर्वी बऱ्याच ग्रंथांचा अभ्यास आणि वाचन करून सत्य आणि सत्यच आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परशुराम चिरंजीवी असल्यामुळे श्रीकृष्ण आणि रामावतारातही त्यांचं प्राकट्य दिसतं. त्रेतायुगातील यांचा अवतार आपल्या धर्मामध्ये 6वा अवतार मानला जातो. परशुरामांनी वयाच्या 6व्या वर्षीच सर्व ज्ञान प्राप्त केलं. श्री गणेशांना प्रसन्न करून परशुसारखं दिव्य अस्त्र मिळवलं. नंतर शिवांच्या आज्ञेनुसार पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले असता शिवांच्याच आज्ञेने संकटात असलेल्या देवेंद्रांना सोडवलं. सहिकेय सात्वाशी युद्ध करून परशुने त्यांचं मस्तक उडवलं. एवढ्या बालवयात अतुलनीय पराक्रम केलेला बघून शिवजी प्रसन्न झाले. त्यांनी 41 अस्त्र, अक्षय भात्यांसह दिव्य धनुष्य, 2 भाले, 1 अमोघ कवच परशुरामांना दिलं. वडिलांच्या आज्ञेने यात्रा करत करत ते आपल्या पूर्वजांना भेट देत हिमालयात वास्तव्यास असलेल्या भृगूंच्या आश्रमात आले. तिथे त्यांनी काही दिवस वास्तव्य करून शिववल्ली, आनंदवल्लीचं वाचन आणि अभ्यास केल्यावर त्यांना शिवोहमचा साक्षात्कार झाला. नंतर ज्योतिषविषयक भृगुसंहिता ग्रंथ वाचून तर ते अवाक झाले. या ग्रंथात मनुष्याच्या भूत, भविष्य आणि वर्तमानाचं अचूक वर्णन होतं. ज्योतिषी हे गणितावर आधारित ग्रंथ वाचून त्यांची ज्ञानवृद्धी झाली. एकदा त्यांची माता रेणुका नदीवर पाणी आणण्यास गेली असता तिथे राजा चित्ररथ आपल्या अनेक स्त्रियांसोबत कामक्रीडा करीत असलेले बघितल्यावर तिच्या मनात आलं, आपणही आपल्या पतीबरोबर कधी असा शृंगार केला तर. पण आपल्या मनात असा विचार आलाच कसा? या अपराध भावनेने ती त्रस्त झाली. आपल्या पातिव्रत्यात न्यूनता आली. आपला सर्वज्ञ पती नक्की आपला त्याग करतील. नशिबाला बोल लावत थरथरत ती आश्रमात आली. तिचं म्लान मुख बघून सारा प्रकार तिचे पती जमदग्नी यांच्या लक्षात आला.
त्यांनी तिला निघून जाण्यास सांगितलं, पण ती निश्चल उभी राहिलेली बघून त्यांनी आपल्या 4ही पुत्रांना तिचा वध करण्याची आज्ञा केल्यावर त्यांनी नकार दिला. परशुराम आल्यावर त्यांना वध करण्याची आज्ञा दिली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पितृ आज्ञेचे पालन करून मातेचं शिर धडावेगळं केलं. पितृआज्ञा मानल्यामुळे जमदग्नीने प्रसन्न होऊन चिरंजीवी आणि सर्वत्र विजयी होण्याचा वर दिला. सहस्त्रबाहू कार्तवीर अर्जुनासारख्या महान पराक्रमी सम्राटाचा वध केला. कार्तवीरांच्या पुत्रांनी त्यांचे पिता श्री जमदग्नीचा वध केल्यामुळे त्या सर्वांचा वध केला. मातेच्या आज्ञेनुसार पृथ्वी निक्षत्रिय करण्यासाठी शिवांचा आशीर्वाद घेण्यास कैलासावर गेले असता गणेशांनी अडवलं, म्हणून त्यांच्यावर परशु फेकल्याने गणेशांचा एक दात पडला. तेव्हापासून गणेशांचं एकदंत असं नाव पडलं. शिवांनी परशुरामाला त्रैलोक्य विजय कवच आणि शिवधनुष्य प्रदान करून अंगीकारलेल्या कार्यात सदैव यश प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. जैतयात्रा करत आ सेतू हिमालय असा प्रवास करत जवळजवळ 2 तप अनाचारी क्षत्रियांचा संहार केला. कार्य पूर्ण झाल्यावर त्याची सांगता करण्यासाठी दुष्टसंहार हा महायज्ञ केला. यज्ञाची दक्षिणा म्हणून कश्यप ऋषींना जिंकलेली संपूर्ण पृथ्वी दान केली. कश्यप ऋषींनी ही भूमी सोडून दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा दिली. ते महेंद्र पर्वतावर येऊन तिथल्या परिसरात नियोजन करून वसाहत बनवली. वसाहतीचा सर्वांगीण विकास केला. तो भाग सप्तबेटांचा स्वतंत्र भूभाग होता. तुळवमधील 1000 आदिवासीयांना ब्राह्मण्याची दीक्षा दिली. अपरांत निर्माण केलेल्या या प्रदेशात तापीपासून ज्या ठिकाणी 3 सागर एकत्र येतात त्या टोकापर्यंत 400 योजन लांब आणि 5 ते 6 योजन रुंद सागराला हलवून त्यांनी आपली अपरांत भूमी तयार केली. अशा कितीतरी त्यांच्या घटित घटना आहेत. त्यांचं वर्णन पुढे आलेलंच आहे. अशा या भगवान परशुरामांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत आहे. आता भगवान परशुराम यांचा पहिला भाग आपण सुरू करतोय आज. विश्वामित्र नदीपात्रात मधोमध उभे राहून योगीराज रुचिक सूर्याला अर्घ्य देत होते. अर्घ्य देऊन झाल्यावर नदीकाठच्या पलीकडे असलेल्या कुटीकडे शांतपणे जात असताना त्यांच्या कानावर 2 कन्यांचा बोलण्याचा आवाज आला. ते आवाजाच्या रोखाने गेले असता नदीमध्ये 2 कन्या स्नान करीत असलेल्या दिसल्या. त्यातील एकीचं सौंदर्य बघून त्यांच्या मनाच्या तारा झंकारल्या. रुचिक समोर दिसताच दोघींनी त्यांना वाकून नमस्कार केला. रुचिकांनी त्यांचा परिचय विचारून या अरण्यात तुम्ही दोघीच कशा असं विचारल्यावर त्यातील एक म्हणाली, मी कान्यकुब्ज देशाची गाधी राजाची कन्या सत्यवती आणि ही माझी मैत्रीण मनोरमा. इथून जवळच असलेल्या पर्णकुटीत माझे पिताश्री राहतात. त्यांनी प्रस्थाश्रम स्वीकारला आहे. आम्ही दोघी रोज याच वेळी या विश्वामित्र नदीवर स्नानास येत असतो. महाराज, आपण आमच्याबरोबर पर्णकुटीत येऊन आतिथ्य स्वीकारलं तर. तिघेही पर्णकुटीत आले. गाधीराजाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला असला तरी काही सेवक सोबत होते. आश्रमाचा परिसर चांगलाच मोठा होता. बाजूला 2 राजचिन्हांकित युक्त अश्व उभे होते. तेथील प्रसन्न वातावरण बघून रुचिक ऋषी मनोमन सुखावले. सत्यवतीने आत जाऊन आपल्या पित्याला बाहेर कोणी ऋषी आल्याचा निरोप दिल्यावर गाधीराजा तत्परतेनं बाहेर येऊन रुचिकांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचा आदर सत्कार आणि क्षेमकुशल विचारल्यावर, त्यांच्या येण्याचं प्रयोजन विचारल्यावर क्षणभर रुचिक विचारमग्न झाले आणि म्हणाले, राजन, तुझी कन्या सत्यवती सुशील आणि लावण्यवती आहे. मी तिच्याशी विवाह करू इच्छितो.
राजा गादी क्षणभर स्तब्ध झाले. प्रत्यक्ष एवढे महान रुचिक ऋषी आपल्या कन्येला मागणी घालतील हे त्यांच्या स्वप्नातही नव्हतं. त्यांची मागणी एकदम अव्यर्थही येत नव्हती. रुचिकांचे पिताश्री और्यांनी भार्गवांना संघटित करणं सुरू केलं आहे हे गादीराजाला माहीत होतं. और्यांची तपस्या आणि पराक्रम एवढा प्रखर होता की त्यांचे जन्माचे वेळी त्यांच्या प्रखर तेजामुळे सर्व क्षत्रिय भयभीत झाले होते. अशा या महान तपस्याच्या पुत्राला नाकारणं सोपं नव्हतं. काही विचार करून राजा गादी म्हणाले, महाराज, आमच्या पूर्वजांनी कन्येच्या विवाहासाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करणाऱ्यालाच आमच्या घराण्यातील कन्या वरली जाते. कोणती अट राजन? ज्याचे कर्ण एका बाजूनी श्यामवर्णी आहे असे 1,000 श्यामकर्ण अश्व कन्याधन रूपात जो आणेल त्यालाच आमची कन्या दिली जाते. राजानं मनी विचार केला. या निमित्ताने रुचिकांची कसोटी लागेल. आपली कन्या नुसत्या विद्यावंतालाच नाही तर पराक्रमी वीराला दिल्या जाईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सत्यवतीचं मन विचारायला अवधी मिळेल. महात्मा रुचिक म्हणाले, आजपासून बरोबर 1 महिन्याने या आश्रमासमोर 1,000 श्यामकर्ण अश्व उभे राहतील. फलाहार करून रुचिक ऋषी निघून गेले. रुचिक तिथून थेट गंगामाईच्या काठी आले. धबल शुभ्र पाण्यात उभे राहिले. डोळे मिटून त्यांचे वाणीतून वर्णोस्त्रवू लागले. निशसाद धृतव्रतो वरुण पस्त्यात् स्वा सामाज्याय दुःसक्रतुः अतो विश्वान्यभूता. आकाशाकडे हात करून ते करुणामय स्वरात 1,000 श्यामकर्ण देण्याची प्रार्थना वरुण देवाला करू लागले. हा त्यांचा नित्यक्रमच होऊन गेला. दिवसांमागून दिवस जात होते. एक दिवस महामुनी रुचिक गंगेकाठी असेच ध्यानस्थ बसले असता त्यांच्या मनच्चक्षुसमोर एक तेजस्वी मूर्ती साकारली. त्यांना पूर्ण खात्री होती वरुणदेवाचे भृगुकुलावर पुत्रव्रत प्रेम होते. आपल्या प्रार्थनेला ते नक्की साथ देतील, धावून येतील आणि आज साक्षात भगवान वरुण सतेज, उजव्या हातात पाश, डाव्या हाताची वरदमुद्रा, रत्नजडित मुकुट, गळ्यात दिव्य रत्नांचा कंठा, कमरबंद, गळ्यात झळझळणाऱ्या मोत्यांचे यज्ञोपवीत अशा रूपात ते दिसल्यावर रुचिकांनी मनोभावे हात जोडले. पुत्रा, तुझी इच्छा पूर्ण हो. आणि थोड्याच वेळात 2 अश्वरक्षक 1,000 श्यामकर्ण अश्व घेऊन आले आणि म्हणाले, आम्ही वरुण देवाचे सेवक. हे अश्व आपल्याला देण्यास सांगितले आहे. स्वीकार करावा आणि आम्हास जाण्याची अनुमती द्यावी. इथे आजचा पहिला भाग संपतोय. पण आजचं अभिवाचन संपवण्याआधी याखाली मीनाक्षी त्यांनी एक टीप दिली आहे, ती वाचून दाखवते. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की रुचिक ऋषी स्वर्गात जाऊन 1,000 श्यामकर्ण अश्वांची मागणी केल्यावर त्यांची परीक्षा पाहण्यासाठी वरुणदेव म्हणाले, यातील काही अश्व नाठाळ आहेत, त्यांना वठणीवर आणा. रुचिकांनी आपल्या तपाच्या सामर्थ्याने ते अश्व वठणीवर आणून 1,000 श्यामकर्ण अश्व जिंकले. असो, आजचा भाग आपण इथेच थांबवतोय. उद्या पुढच्या भागासह आपण पुन्हा भेटणार आहोत. पण तत्पूर्वी मीनाक्षीताई यांचे अगदी मनःपूर्वक आभार. नेहमीप्रमाणेच त्यांनी याही वेळेला मला ही अतिशय सुंदर अशी भगवान परशुरामांवरची लेखमाला वाचायला परवानगी दिली आहे. ताई, सदैव तुमचा सहयोग असाच असावा. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.